नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर बघा, हा व्लॉग आहे नोव्हेंबर महिन्यातला आमच्या ॲनिव्हर्सरीचा. आणि व्लॉग एडिट बरेच दिवस झालं करते मी. तर करायला वेळच भेटला नाही एडिट, आणि आज मी एडिट करते. तर बघा, मी अशी मस्त तयार झालेली आहे आणि चाललेलो आहे आम्ही बाहेर म्हणजे आम्ही दर ॲनिव्हर्सरीला वाईला जातो. वाई म्हणजे आमच्या भेटीचं ठिकाण. वाई, पाचगणी, महाबळेश्वर ह्या ठिकाणी आम्ही दरवर्षी जातो म्हणजे जातोच. आणि जाताच खंबाटी घाटामध्ये दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं म्हटलं, आणि दर्शनासाठी आम्ही उतरलो. आणि माझी खूप इच्छा होती मनापासून की त्या दिवशी स्वामी समर्थांचं दर्शन भेटावं, स्वामी समर्थांच्या दर्शनाला जावं. कदमवाडीमध्ये जो मठ आहे तर तिकडं आम्ही जाणार होतो. पण इथंच आम्हाला दत्तगुरूंच्या इथंच आम्हाला श्री स्वामी समर्थ भेटले. तर त्यांचं दर्शन झालं. तर मग म्हटलं की ठीक आहे ना, इथं तरी स्वामींचं दर्शन झालं, मग नको आता कदमवाडीला जायला, कारण उशीर होतो ना, बराच वेळ लागतो आणि लांबून जावं लागलं असतं. तर शेवटी म्हणतात ना, मनात असलं ना की देवाचं दर्शन होतंच. आणि या ठिकाणी माझं स्वामींचं दर्शन झालं. मला इतकं भारी वाटलं ना की असं वाटलं, वा, दिवसाची सुरुवात तर छान झालेली आहे. आणि स्वामींचा आशीर्वादसुद्धा आमच्या दोघांना भेटला, श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद भेटला. आणि इथं बघा, हे असे झरे येतं. आणि मी असं उतरून दर्शन पहिल्यांदा घेतलं गाडीवरून, कारण ह्याच्या आधी ना मी म्हणजे आम्ही गाडीवरूनच जायचो आणि जाता नमस्कार करायचो. पण इथं मंदिराच्या इकडच्या साईडला बघा असा झरा आहे पाण्याचा, आणि एवढं थंड पाणी होतं ना, मी हात लावून पण बघितलं. नंतर ते दादा बोलले की प्रसाद पण खा. मग आम्हाला स्वामींचा प्रसादसुद्धा मिळाला. आणि वातावरण बघा ना कसलं छान आहे. खरंच एकदा तरी इथं गाडी थांबवून 2 मिनटं दर्शन नक्की घ्या. म्हणजे मला इतके दिवस लागले दर्शन घ्यायला. आणि नंतर ते दुसरं पण मंदिर आहे, या दुसऱ्या मंदिराच्या इथं पण आम्ही गेलो आणि तिथं पण दर्शन घेतलं. बघा, ह्या ठिकाणी पण 2 झरे आहेत दोन्ही साईडला मंदिराच्या. आणि इतकं छान वाटत होतं ना, म्हणजे खरंच आपण प्रत्येक वेळेस नाही का गाडीमध्ये जायचो आणि जाता फक्त गाडीतूनच नमस्कार करायचो. पण एकदा तरी इथं जरूर उतरावं आणि दर्शन घ्यावं, खरंच छान वाटतं. तर बघा, आज तुम्ही दर्शन घ्या माझ्या ह्या व्हिडिओच्या मार्फत. आणि तिकडच्या साईडला पोलीस दादा होते. त्या पोलीस दादांना असं वाटलं की आम्हाला आमच्या दोघांचं व्हिडिओ काढायचं आहे का काय, म्हणून ते आम्हाला विचारत होते, तुमच्या दोघांचं व्हिडिओ फोटो काय काढायचं आहे का. म्हणलं नाही दादा, ठीक आहे. आणि बघा ना, हे पण पोलीस दादा वगैरे असे भरपूर लोकांची काळजी घेतात, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची, म्हणजे पाणी वगैरे आहे का हे ते विचारत असतात. तर मग हे मला बोलले की चल गाडीवर लवकर बस. मग आम्ही मस्त गाडीवर बसून वाईच्या दिशेने निघालो. आता वाईच्या दिशेने जात असताना आम्ही कर्व्यांचा जो वडापाव आहे किरव्यांचा, तर तो वडापाव खाण्यासाठी थांबलो. आणि कारण भूक भरपूर लागलेली. आम्ही घरून येताना फक्त चहाच घेतलेला. आणि मग ह्यांना बोललं चला वडापाव खाऊयात. तर म्हटलं ठीक आहे. आणि हा व्हिडिओ 14 नोव्हेंबरचा आहे बरं का. त्याच्यानंतर माझं मी वजन कमी केलेलं आहे, कारण 14 नोव्हेंबरचे जे फोटो आहेत आमचे ॲनिव्हर्सरीचे, ते फोटो बघून मला एकदम धक्का बसला. म्हटलं आईला, मी नाही बाबा, मी कसली डेंजर दिसत होती. म्हणजे अशी दिसताना दिसते चांगली, पण असे सेपरेट एकटीचे फोटो आहेत ना, ते माझ्याकडे आहेत. ते मी काय तुम्हाला दाखवणार नाही आत्ता. ज्यावेळेस माझं पूर्ण वजन कमी होईल ना, त्यावेळेस नक्की दाखवेन बघा. कारण एवढं डेंजर वाटलं ना मला. मी म्हणलं बापरे, इतकी खतरनाक दिसते मी. आणि ज्या दिवशी आम्ही ॲनिव्हर्सरी होती ना, तर त्या दिवशी आम्ही दोघंजणी गेलेलो. तर आता बघा, इथं म्हणजे मी 2 ब्लॉगमध्ये व्हिडिओ टाकणार आहे. आता हा जो आहे हा 8-9 मिनटाचा व्हिडिओ होईल, आणि नंतर जो टाकेन तो 8-9 मिनटाचा व्हिडिओ असेल. तर हा जो आहे तो वाईपर्यंतचा व्हिडिओ आहे. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो कुठला आहे नक्की, तर ते पुढच्या व्हिडिओ तुम्हाला दिसेलच. तर बघा, आम्ही तिथलं झाल्यानंतर म्हणजे वडापाव खाल्ल्यानंतर आम्ही वाईमध्ये पोचलो. वाईमध्ये पोचल्यानंतरनं माझ्या सगळ्यात आवडीची गोष्ट मोगऱ्याचा गजरा. आणि तो माझ्या कारभारी म्हणजे कुठंही बाहेर जाऊ देत मी, मला हे गिफ्ट देतातच. मला एवढा आवडतो ना मोगऱ्याचा गजरा. आणि एकदा मोगऱ्याचा गजरा भेटला की मी दिवसभर खुश होते, आणि हे आमच्या कारभाऱ्यांना माहिती आहे. तर बघा, त्यांनी मस्त असा मोगऱ्याचा गजरा घेतला आणि छान केसात नंतर म्हटलं माळूयात, पहिल्यांदा मंदिरात जाऊन यावं. मग गणपती मंदिराच्या इकडे पण आम्ही गेलो. आणि गणपती घाटावरती, गणपती मंदिराच्या इथं आमच्या भरपूर जुन्या आठवणी आहेत. तर त्या आम्ही दरवर्षी, म्हणजे असं नाही, म्हणजे आम्ही मरेपर्यंत
आम्ही मरेपर्यंत आम्ही दोघंजणी ह्या आठवणी जगत राहणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जाणं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या जुन्या आठवणी ज्या की 15-16 वर्षापूर्वीच्या होत्या, तर त्या आठवणी आम्ही हे म्हणजे नाही का आठवत राहणार आहे की बाबा असं आम्ही इथं भेटलेलो, इथून हे मला बघत होते. म्हणजे गणपती मंदिर झाल्यानंतर काशी विश्वेश्वर मंदिर, त्याच्यानंतर मग आम्ही पाचगणी महाबळेश्वर हे जवळ असायचं. परत आई काळूबाईच्या दर्शनासाठी आम्ही जायचो. म्हणजे अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. आणि हो, आमचं लव्ह मॅरेज आहे, त्याच्यामुळं आम्ही भरपूर लग्नाच्या आधी फिरलेलो आहे. आणि ह्याच ठिकाणी तर मग आम्ही त्या ठिकाणी दरवर्षी जातो आणि दरवर्षी आम्ही त्या आठवणी आठवतो. ज्या काही गोष्टी व्हायच्या आम्ही त्या सगळ्या आठवून आनंद घेत असतो. आम्ही आयुष्यात किती जरी पुढं गेलो आणि किती जरी प्रगती केली तरीसुद्धा ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही ह्या ठिकाणी जाणार म्हणजे जाणारच. 14 नोव्हेंबरला आम्ही वाई ह्या ठिकाणी 100% असणारच. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि मला हे दरवेळेस विचारतात कुठं जायचं. माझं एकच असतं ॲनिव्हर्सरीला, वाईला जायचं आहे, गणपती घाटावर जायचं आहे, पाचगणीला जायचं आहे, महाबळेश्वरला जायचं आहे, महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे, काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे. हे माझं फक्त ठिकाण असतं. तर बघा, हा मस्त गजरा एवढा घेतला आहे, पण आमच्या कारभारी म्हणले नंतर माळूयात केसात. पण हा गजरा काय शेवटपर्यंत माझ्या केसात माळला गेला नाही. का नाही गेला तर जाता जाता आमची झाली भांडणं, म्हणजे घरी येता येतं. आणि ती भांडणं कशावरून झाली हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आता ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगत. ह्या व्हिडिओत आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात. तर आतलं व्हिडिओ काय काढता येत नाही, कारण गणपती बाप्पाच्या इथलं इथूनच ह्या जाळीतून जर गणपती बाप्पा दिसला तर तुम्ही दर्शन घ्या, नाही तर मग मंदिराचा कळस म्हणजेच गणपती बाप्पा असतो त्याचं दर्शन घ्या. आणि मस्त असं हे ह्या ठिकाणी आल्यानंतर नाही एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी मस्त वाटतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्यात जास्त ना संध्याकाळचं ह्या ठिकाणी बसायला फार आवडतं. तर आता आज तर काय आम्हाला जमणार नाही संध्याकाळचं थांबायला. मग आम्ही ह्या ठिकाणी इथं असं दोघंजणी बसायचो. मी ह्या ठिकाणी एकटी एकटी असायची मी, आणि त्यांची वाट बघायची कधी येत आहेत कधी येत आहेत. आणि अशा आठवून सांगत होते ह्यांना, तुम्हाला आठवतंय का. ह्यांना काही आठवत नव्हतं, थोडंफार आठवत होतं, जास्त काही गोष्टी आठवल्या नाहीत. आणि मग आमचं हे बघा ह्या साईडला असं असायचं. इथं ते बासरीवाले काका असायचे. मग फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले. आणि त्याच्यानंतर आम्ही इथून थेट एका ठिकाणी पोचलो. तर ते दुसरं जे ठिकाण होतं म्हणजे वाईचा गणपती घाटाच्या नंतर दुसऱ्या ठिकाणी आम्ही कुठं पोचलो. खांद्यावर वाट टाका, तुम्हाला खांद्यावर वाट टाकाय बायकोच्या काही जीवा येतो माणसाच्या नुसतं, मग असू द्यात. ही अशी भांडणं तर होतच असतात बरं का आमच्यात. पण ह्याच्याहीपेक्षा जास्त डेंजर भांडणं कधी झाली ते मी तुम्हाला नंतर सांगेन. त्याच्या आधी आपण पाणीपुरी खाऊयात. चला, मस्त पाणीपुरी आम्ही खात होतो. आणि ह्या पाणीपुरीच्या इथंसुद्धा भरपूर आठवणी होत्या आमच्या, त्यासुद्धा आठवल्या. आणि त्याच्यानंतर पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही गेलोत गाडीवरती दुसरीकडे. आणि दुसरीकडे तिथं गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि त्या काय झाल्या त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर आवडला असेल तर. आणि आमच्या ह्या जोडीला असंच भरभरून प्रेम देत राहा. आमच्या जोडीच्या तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील का हे सुद्धा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. शूटिंगचे व्हिडिओ तुम्ही बघतच असता, पण असे जर आमच्या दोघांचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि दुसरे जे वेट लॉसचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुमच्यासाठी येणार आहेत. म्हणजे हा व्हिडिओ आहे नोव्हेंबरचा आणि वेट लॉसचे सुद्धा व्हिडिओ ह्या चॅनलवर येणार आहेत. त्याच्यामुळे लाईक करा. बस.